नमस्कार. आज आपण रेस्टॉरंट स्टाईल लसूणी आलू पालकची भाजी घरच्या घरी कशी बनवायची हे बघणार आहोत. ही भाजी बनवत असताना काही खास टिप्स मी तुमच्यासोबत शेअर केल्या आहेत. त्या वापरून जर तुम्ही भाजी बनवलीत तर रेस्टॉरंटसारखी भाजी घरच्या घरीच तुम्ही एन्जॉय करू शकाल. चला तर मग वेळ वाया न घालवता पटकन रेसिपीकडे वळूयात. सर्वप्रथम मी एक पालकाची जुडी निवडून घेतली आहे. आता हा पालक स्वच्छ धुवून पाणी निथळण्यासाठी ठेवूयात. पालकातील पाणी निथळतंय तोपर्यंत गॅसवरती एका पातेल्यामध्ये थोडंसं पाणी घ्यायचं आहे. त्याच्यामध्ये थोडीशी साखर आणि थोडंसं मीठ घालून घ्यायचं आहे. साखर आणि मीठ घातल्यामुळे आपला पालक लवकर शिजणार आहे आणि त्याचा हिरवा रंग हे तसाच टिकून राहणार आहे. पाण्याला उकळी आली आहे. आता यामध्ये पालक घालून घ्यायचा आहे. पालक इथे पूर्ण शिजवून घ्यायचा नाही आहे, फक्त अर्धा ते 1 मिनिट याला या पद्धतीने खालीवर करून सॉफ्ट करून घ्यायचं आहे. पालक जर जास्त शिजला तर त्याचा रंग काळपट पडू शकतो. हे पहा, या पद्धतीने पालक थोडा सॉफ्ट झाला की याला लगेचच आपण बर्फाच्या पाण्यामध्ये काढून घेणार आहोत. बर्फाच्या पाण्यामध्ये काढल्यामुळे पालकाची कुकिंग प्रोसेस स्टॉप होते आणि त्याचा हिरवा रंग तसाच टिकून राहतो. इथे पालक शिजवण्यासाठी वापरलेलं पाणी टाकून न देता तसंच ठेवायचं आहे. ते आपण पुन्हा भाजीमध्येच वापरणार आहोत. आता थंड झालेला पालक मिक्सरमध्ये बारीक करून घेऊयात. पालक बारीक करत असताना त्यामध्ये कोथिंबीर, 2 मिरच्या, 1 इंच आल्याचा तुकडा हे सर्व घालून व्यवस्थित बारीक करून घ्यायचं आहे. तुम्ही बघू शकता या प्युरीला किती मस्त हिरवा रंग आला आहे. आता यासोबतच एका मोठ्या टोमॅटोची प्युरीही आपण तयार करून घेणार आहोत. आता कढईमध्ये 2 मोठे चमचे तेल घेऊन यामध्ये आपण बटाटे फ्राय करून घेणार आहोत. हे बटाटे मी अर्धवट शिजवून घेतलेले आहेत. मीडियम गॅसवरती थोडंसं क्रिस्पी कोटिंग येईपर्यंत हे बटाटे आपण फ्राय करून घेणार आहोत. त्यामुळे बटाट्याला टेस्टही खूप छान येणार आहे. या ठिकाणी तुम्ही पनीरचाही वापर करू शकता. फक्त बटाट्याच्या जागी पनीर घेऊन सेम पद्धत वापरून तुम्ही पालक पनीरची भाजीही बनवू शकता. आपले बटाटे फ्राय झालेले आहेत. आता व्यवस्थित तेल निथळून हे एका प्लेटमध्ये आपण काढून घेणार आहोत. आता भाजीला फोडणी द्यायची आहे. त्यासाठी त्याच कढईमध्ये आपण थोडंसं तेल घेणार आहोत. तेल गरम झालं की त्यामध्ये 1 चमचा जिरे, थोडंसं हिंग, 2 तमालपत्र, 1 सुकी लाल मिरची हे घालायचं आहे आणि थोडंसं फ्राय करून घ्यायचं आहे. त्यानंतर बारीक चिरून घेतलेला लसूण आणि 2 मोठे बारीक चिरून घेतलेले कांदे यामध्ये ॲड करायचे आहेत आणि कांदा सॉफ्ट होईपर्यंत परतून घ्यायचा आहे. नंतर त्यामध्ये टोमॅटोची प्युरी ॲड करायची आहे. सोबतच आपण 1 चमचा बेसन पीठही ॲड करू शकतो. बेसन पिठामुळे भाजीला खूप छान कन्सिस्टन्सी येते. टोमॅटो प्युरीला तेल सुटायला लागलेलं आहे. आता आपण मसाले ॲड करून घेणार आहोत. 1 चमचा गरम मसाला, 1 चमचा धने पावडर, 1 चमचा लाल मिरची पावडर आणि अर्धा चमचा हळद हे घालून व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. हे सर्व 2 मिनटं परतून घेतल्यानंतर यामध्ये आता आपण आपली पालकाची प्युरी ॲड करणार आहोत. पालक प्युरी सर्व मसाल्यांसोबत व्यवस्थित एकत्र करून घ्यायची आहे आणि यामध्ये आता आपण थोडंसं पाणी ॲड करणार आहोत. मगाशी पालक शिजवण्यासाठी जे पाणी आपण वापरलं होतं तेच पाणी मिक्सरच्या भांड्यामध्ये घालायचं आहे आणि मिक्सरचं भांडं धुवून ते पाणी यामध्ये घालायचं आहे. भाजी व्यवस्थित एकत्र करून घ्यायची आहे आणि आता यामध्ये आपण चवीनुसार मीठ ॲड करणार आहोत. मीठ व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. भाजीला आता उकळी यायला लागलेली आहे. आता आपण थोडीशी कसुरी मेथी हातावरती कुस्करून यामध्ये घालायची आहे. कसुरी मेथीमुळे भाजीला छान स्वाद येतो. 1 चमचा साखर घालायची आहे. साखरेमुळे भाजीची चव बॅलन्स होते. आता मगाशी उकडून फ्राय करून घेतलेले बटाटे भाजीमध्ये ॲड करायचे आहेत आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहेत. तसेच 1 चमचा फ्रेश मिल्क क्रीम यामध्ये ॲड करायची आहे आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहे. मिल्क क्रीम भाजीमध्ये घातल्यामुळे भाजीला खूप छान टेक्स्चर येतं. आता आपली भाजी तयार झाली आहे. गॅस बारीक करून घेऊयात आणि फोडणी तयार करून घेऊयात. आपण
लसूणी आलू पालक तयार करत आहोत, त्यामुळे लसणाची फोडणी तर आलीच. फोडणीच्या कढईमध्ये 2 चमचे साजूक तूप घ्यायचं आहे. त्यामध्ये 1 चमचा जिरे, 2 सुक्या लाल मिरच्या, थोडंसं हिंग आणि भरपूर सारा बारीक चिरून घेतलेला लसूण घालायचा आहे आणि व्यवस्थित फ्राय करून घ्यायचा आहे. लसूण लाल रंगाचा होईपर्यंत व्यवस्थित भाजून घ्यायचा आहे. आणि आता ही चुरचुरीत फोडणी भाजीवर घालून व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे. तयार आहे आपला रेस्टॉरंट स्टाईल लसूणी आलू पालक. आपण बघू शकता किती मस्त रंग आणि टेक्स्चर भाजीला आलेलं आहे. आता ही भाजी आपण सर्व करून घेणार आहोत. ही भाजी तुम्ही चपाती, नान, रोटी, फुलका कशासोबतही खाऊ शकता. खूप छान लागते. तर मग नक्की एकदा या पद्धतीने भाजी बनवून बघा आणि कशी झाली आहे ते कमेंटमध्ये सांगायला मला विसरू नका.